जेव्हा आपण एकमेकांशी प्रत्यक्ष बोलत असतो ना, तेव्हा म्हणजे आपले शब्द हे त्या संवादाचा फक्त एक छोटासा भाग असतात. हो, अगदी बरोबर. कारण बाकीचा संवाद तर देहबोलीतूनच होतो ना. नक्कीच. समजा कोणीतरी रागात असेल, तर त्यांच्या कपाळावरील आठ्या, आवाजाचा चढलेला स्तर आणि हातांच्या वेगवान हालचाली या सगळ्यांमधून मूळ अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचतो. पण कसं आहे, जेव्हा हेच सगळं एका कोऱ्या कागदावर छापलं जातं, तेव्हा ते सगळे हावभाव, तो आवाज आणि तो श्वास अचानक गायब होतो. हो ना, कागद पूर्णपणे शांत असतो. अगदी. अशा वेळी एखाद्या लेखकाला आपला नेमका अर्थ, भावना आणि विचारांमधील थांबे वाचकांपर्यंत कसे पोहोचवता येतील? आज आपण एका अशा अभ्यास साहित्याचं विश्लेषण करणार आहोत, जे याच प्रश्नाचं अचूक उत्तर देतं. हा विषय खरोखरच खूप महत्वाचा आहे. हो. आपला आजचा विषय TET परीक्षा मास्टर क्लास विरामचिन्हे यावर आधारित आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. कारण हे साहित्य केवळ परीक्षेपुरतं किंवा मार्कांसाठी मर्यादित नाहीये. बरोबर. हे भाषेच्या फंक्शनल फ्रेमवर्कबद्दल आहे. म्हणजेच कार्यानुसार होणाऱ्या वर्गीकरणाबद्दल. एका अर्थी ही चिन्हे म्हणजे छापील शब्दांची बॉडी लँग्वेज आहे. आणि ती भाषेला कसा आकार देतात हे आज आपण समजून घेणार आहोत. आणि इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण अनेकदा विरामचिन्हांचा विचार फक्त व्याकरणाचे कंटाळवाणे नियम म्हणून करतो. हो, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या त्या साच्यामुळे आपला तसाच समज असतो. अगदी तसंच. आपण त्यांच्याकडे फक्त एक कायदेपुस्तक म्हणून पाहतो, पण प्रत्यक्षात ती भाषेची ऑपरेटिंग सिस्टम आहेत. या साहित्यात सुरुवातीलाच एक अत्यंत प्रभावी टेट मास्टर ट्रिक दिली आहे. अच्छा, काय आहे ती ट्रिक? जेव्हा एखादं वाक्य वाचनात येतं किंवा परीक्षेत एखादी रिकामी जागा दिसते, तेव्हा स्वतःला फक्त एकच साधा प्रश्न विचारायचा, येथे वाक्य थांबत आहे, जोडले जात आहे की भावना व्यक्त होत आहे? अरे वाह! म्हणजे हा एक प्रश्न वाक्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. नक्कीच. आपण जर या थांबणे आणि जोडणे या मूलभूत कार्यापासून सुरुवात केली, तर भाषेचं हे इंजिन कसं काम करतं हे स्पष्ट दिसायला लागतं. हे ऐकायला खूपच व्यावहारिक वाटतंय, कारण कोणत्याही प्रवासात जसे थांबे आणि पूल असतात, तसेच वाक्यांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ही काही चिन्हे ट्रॅफिक सिग्नलसारखं काम करतात. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर हो, ते प्रसिद्ध उदाहरण थांबू नको जा आणि थांबू नको जा. शब्द तेच आहेत, पण फक्त एका विश्रांतीच्या जागेमुळे एका वाक्यात जाण्याची परवानगी मिळते आणि दुसऱ्या वाक्यात थांबण्याची सक्ती होते. बरोबर, फक्त एका थांब्यामुळे पूर्ण अर्थ बदलतो. तर आपण या ट्रॅफिक सिग्नलमधील लाल दिव्यापासून म्हणजेच पूर्णविराम या चिन्हापासून सुरुवात करूया. हे चिन्ह म्हणजे विचारांचा शेवट. मी दररोज शाळेत जातो. वाक्य पूर्ण झालं, विचार पूर्ण झाला. पण या पूर्णविरामाच्या पुढे जाऊन जेव्हा अपूर्णविराम पाहतो, ज्याला आपण कोलन म्हणतो, तेव्हा अनेकदा लोक गोंधळतात. बरेच लोक तिथे डॅश वापरतात किंवा काहीही वापरतात. अपूर्णविराम नक्की काय साध्य करतो? पूर्णविराम आणि अपूर्णविराम यातील फरक समजून घेणं खूप रंजक आहे. पूर्णविराम म्हणजे जणू काही आपण एखाद्या खोलीचा दरवाजा कायमचा बंद करत आहोत. चर्चा तिथेच संपली. अच्छा. पण अपूर्णविराम म्हणजे आपण तो दरवाजा उघडून समोरच्याला आत काय आहे ते दाखवणार आहोत. अपूर्णविराम सांगतो की थांबा, पुढे यादी किंवा तपशील येत आहे. म्हणजे तो एक प्रकारचा इशारा देतो. हो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा वाक्याच्या शेवटी पुढीलप्रमाणे, खालील किंवा खालीलप्रमाणे असे शब्द येतात, तेव्हा तिथे अपूर्णविरामच असायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ पुढील उदाहरणे सोडवा हो. आणि त्यानंतर अपूर्णविराम दिलेला असतो. अगदी बरोबर. हा एक स्पष्ट संकेत असतो की आता एक यादी किंवा कृती समोर येणार आहे. म्हणजे अपूर्णविराम हा एका अर्थाने प्रस्तावना देण्यासारखं काम करतो. आता आपण अशा एका चिन्हाकडे वळूया जे रोजच्या जीवनात सर्वाधिक वापरलं जातं, स्वल्पविराम. हो, सर्वात जास्त वापरलं जाणारं चिन्ह. जर पूर्णविराम हा लाल दिवा असेल, तर स्वल्पविराम हा एखाद्या स्पीड बम्प सारखा वाटतो. गाडी पूर्णपणे थांबत नाही, फक्त वेग थोडा कमी होतो. बरोबर. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरलं जातं. हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं. जसं की गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी या भारतातील नद्या आहेत. पण इथे मला एक अडचण वाटते. बरेच वाचक फक्त अशा प्रकारची यादी तयार करण्यासाठीच स्वल्पविरामाचा विचार करतात. पण या साहित्यामध्ये दी एक्झाम फेवरेट असा एक विशेष नियम दिलाय. हो, तो नियम खूप महत्वाचा आहे. संबोधन किंवा डायरेक्ट ॲड्रेस याचा मेंदूच्या वाचन प्रक्रियेशी काहीतरी संबंध असावा, कारण तिथेच सर्वाधिक चुका होतात नाही का?
अगदी बरोबर. तिथेच परीक्षकांचा सापळा असतो आणि मानवी मेंदूच्या वाचनाची पद्धत त्याला कारणीभूत ठरते. याला डायरेक्ट ॲड्रेस किंवा संबोधन असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण एखाद्याला हाक मारून काहीतरी सांगत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम येणं अनिवार्य असतं. उदाहरणार्थ, श्यामल पुस्तक दे किंवा मुलांनो शांत बसा. अच्छा, म्हणजे नावानंतर थोडं थांबायचं. हो, इथे श्यामल आणि मुलांनो यांच्यानंतर एक छोटी विश्रांती घेतली जाते. तिथे थांबणं आवश्यक असतं, पण परीक्षेत विद्यार्थी हा स्वल्पविराम शोधायला विसरतात. अरे, असं का होतं? कारण आपला मेंदू शब्द गट करून वाचतो, ज्याला गस्टाल्ट रीडिंग म्हणतात. तो अशा छोट्या थांब्यांकडे दुर्लक्ष करून थेट वाक्याचा अर्थ काढण्याकडे धाव घेतो. हां, आता समजलं. त्यामुळे वाक्यात जर कुणाला तरी उद्देशून काही म्हटलं असेल तर नावापुढे स्वल्पविराम असायलाच हवा, हा नियम जाणीवपूर्वक लक्षात ठेवावा लागतो. हे समजण्यासारखं आहे. हाक मारल्यानंतर आपण नकळत एक क्षण थांबतोच आणि तेच कागदावर उमटवणं गरजेचं असतं. पण इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. कसा काय? कारण स्वल्पविराम आणि अर्धविराम ह्या दोन चिन्हांमध्ये मोठा गोंधळ उडतो. दिसायला ती थोडीफार सारखीच दिसतात. अर्धविरामात फक्त स्वल्पविरामाच्या वर एक टिंब असतो. हो, बऱ्याच जणांचा हाच गोंधळ असतो. माझा आजवर असाच विचार होता की अर्धविराम हा फक्त थोडा जास्त वेळ थांबण्यासाठी किंवा वाक्य थोडं अधिक सुंदर दिसण्यासाठी वापरला जातो. पण ह्या साहित्यात त्याला दोन वाक्यांचा दुवा म्हणजेच द सेंटेन्स ब्रिज म्हटलं आहे. म्हणजे हे केवळ थांबण्यासाठी नाहीये. नाही, अजिबात नाही. अर्धविराम केवळ थांबण्यासाठी नसून त्याचं काम खूप तांत्रिक आणि विशिष्ट आहे. जर आपण याला व्यापक संदर्भात पाहिलं तर अर्धविराम हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. अच्छा. स्वल्पविराम हा एकाच वाक्यात दोन शब्दांना किंवा एकाच विचाराच्या छोट्या भागांना वेगळं करतो, पण अर्धविराम हा दोन पूर्णपणे स्वतंत्र वाक्य एकत्र जोडण्याचं काम करतो. म्हणजे दोन वेगळी वाक्य. हो, अशी वाक्य जी स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात, पण ती वैचारिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेली असतात. साहित्यात दिलेलं समीकरण अतिशय सोपं आहे. पहिले छोटे वाक्य अधिक अर्धविराम अधिक उभयान्वयी अव्यय अधिक दुसरे छोटे वाक्य. म्हणजे पण, परंतु आणि यांसारख्या अव्ययांनी जोडलेली वाक्य का? हो, जेव्हा अशा उभयान्वयी अव्ययांनी दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातात तेव्हा त्या जोड शब्दाच्या आधी स्वल्पविराम नाही तर अर्धविराम येतो. अच्छा, म्हणजे ते प्रसिद्ध ऐतिहासिक वाक्य गड आला पण सिंह गेला. नाही, एक मिनिट. गड आला पण सिंह गेला. अगदी बरोबर. इथे गड आला हे एक पूर्ण स्वतंत्र वाक्य आहे, ज्याचा स्वतःचा अर्थ पूर्ण आहे. आणि सिंह गेला हे दुसरं स्वतंत्र वाक्य आहे. ही दोन पूर्णपणे वेगळी राज्ये आहेत आणि पण हा शब्द त्या दोन राज्यांना जोडणारा पूल आहे. हो, अगदी समर्पक उदाहरण. त्यामुळे तिथे नुसतं स्वल्पविराम चालणार नाही, कारण तो दुवा खूप मोठा आहे. म्हणून तिथे अर्धविराम आला आहे. हे समीकरण खूप स्पष्ट आहे. आत्तापर्यंत आपण तर्क आणि जोडणी पाहिली, कुठे थांबायचं, कुठे जोडायचं. पण केवळ तर्काने आणि नियमांनी भाषा जिवंत होत नाही, शब्दांना भावनाही लागते. जेव्हा आपण तर्क आणि जोडणीकडून भावनांकडे प्रवास करतो तेव्हा साहित्यातील टोन अँड इमोशन म्हणजे भावना आणि अर्थ हा भाग समोर येतो. हो, हा माझा आवडता भाग आहे. यामध्ये दोन अत्यंत महत्त्वाची चिन्ह आहेत, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह. प्रश्नचिन्ह अतिशय थेट आणि सोपं असतं. ते चौकशी दर्शवतं. वाक्यात जर माहिती विचारली असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. तू कोठे गेला होतास हे समजायला अवघड नाही. बरोबर. पण खरी गुंतागुंत उद्गारचिन्हामध्ये आहे. उद्गारचिन्ह हे मनातील तीव्र भावना जसं की आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरलं जातं. साहित्यातील उदाहरण आहे, बापरे केवढा मोठा हा हत्ती. हो, पण इथे एक अत्यंत महत्वाची मास्टर ट्रिक दिलेली आहे जी सर्वसाधारण वाचनात अनेकदा सुटून जाते. हो, आणि ती ट्रिक खरोखरच विचार करायला लावणारी आहे. साधारणपणे आपला असा समज असतो की पूर्णविरामाप्रमाणे किंवा प्रश्नचिन्हाप्रमाणे उद्गारचिन्हही नेहमी वाक्याच्या शेवटीच यायला हवं. पण वास्तवात तसं नसतं. बरोबर. भावना ज्या क्षणी निर्माण होते त्या क्षणी तिचा स्फोट होतो. ती वाक्याच्या शेवटापर्यंत वाट पाहत नाही. अरे वाह,
हे खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणूनच उद्गारचिन्ह हे अरे रे, बापरे, शाब्बास अशा केवलप्रयोगी अव्ययानंतर लगेच वापरलं जातं. वरच्या उदाहरणात बापरे नंतर लगेच उद्गारचिन्ह आलं आहे आणि त्यानंतर पुढचं वाक्य सुरू झालं आहे. म्हणजे मेंदूला आधी धक्क्याची जाणीव करून दिली जाते. अगदी. आणि मग तो धक्का कशामुळे बसला हे सांगितलं जातं. त्यामुळे परीक्षेच्या वेळी केवळ वाक्याच्या शेवटी बघून चालणार नाही, तर वाक्याची रचना काळजीपूर्वक वाचणं आणि भावना नक्की कोणत्या शब्दातून व्यक्त झाली आहे हे शोधणं खूप महत्वाचं असतं. हे खऱ्या अर्थाने मानवी भावना कागदावर उतरवल्यासारखं आहे. आता आपण अशा एका मुद्द्याकडे वळूया ज्याने लिहिताना मला स्वतःलाही बऱ्याचदा संभ्रमात टाकलं आहे. कोणता मुद्दा? अवतरण चिन्हे एकेरी की दुहेरी या दोन चिन्हांच्या वापरामध्ये नेहमीच गल्लत होते. साहित्यात या दोन्हींमधला फरक समजून घेण्यासाठी एक अत्यंत कल्पक दृष्टिकोन मांडला आहे. हो, तो स्पॉटलाईट आणि आरशाचा दृष्टिकोन. हो, तो असा की एकेरी अवतरण चिन्ह हे एखाद्या शब्दावर टाकलेल्या स्पॉटलाईटसारखं आहे. ते अंधारात एखाद्या विशिष्ट गोष्टीवर प्रकाश टाकतं. तर दुहेरी अवतरण चिन्ह हे एखाद्याच्या तोंडून निघालेले शब्द जसेच्या तसे दाखवणारा एक आरसा आहे. आरसा कोणत्याही गोष्टीला बदलत नाही, ती जशी आहे तशीच दाखवतो. हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने या दोन्हींमधला संभ्रम दूर करतो. जेव्हा कोणीतरी प्रत्यक्ष बोललेलं वाक्य आपण जसं आहे तसं लिहितो, म्हणजेच डायरेक्ट स्पीच, तेव्हा तिथे कायम दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणजे तो आरसा आहे. हो, जो बोलणाऱ्याचे मूळ शब्द अजिबात न बदलता प्रतिबिंबित करतो. तिथे लेखकाला स्वतःचं काहीही जोडायची परवानगी नसते. साहित्यातील उदाहरण पहा. शरद म्हणाला, मी सहलीला येईन. इथे शरदच्या तोंडचे हुबेहूब शब्द आहेत. अच्छा, आणि एकेरी कुठे वापरायचं मग? जर आपल्याला फक्त एखाद्या नावावर, ब्रीद वाक्यावर किंवा विशिष्ट शब्दावर लक्ष वेधायचं असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं मत उद्धृत करायचं असेल, तर तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं, स्पॉटलाईट प्रमाणे. उदाहरणार्थ, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. इथे चले जाओ या दोन शब्दांवर जोर द्यायचा आहे. ते पूर्ण वाक्य नाहीये, म्हणून तिथे एकेरी अवतरण चिन्ह आलं. म्हणजे जर परीक्षेत किंवा लेखनात असा प्रसंग आला जिथे एखाद्या व्यक्तीचा थेट संवाद असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह, आणि जर एखाद्या पुस्तकाचं नाव, एखादी संकल्पना किंवा एखादी घोषणा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह. हे अतिशय स्पष्ट आहे. हो, अगदी सोपं आहे. भावना आणि संवादानंतर आपण आता एका अशा रेषेच्या खेळाकडे वळणार आहोत जो दिसायला खूप फसवा आहे. साहित्यामध्ये संयोग चिन्ह आणि अपसारण या दोन चिन्हांचा उल्लेख आहे. कनेक्टिंग वर्सेस ब्रेकिंग. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही दोन्ही चिन्हे एका आडव्या रेषेसारखीच दिसतात. आपण नेहमी कीबोर्डवर एकच डॅश दाबून मोकळे होतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? या दोन रेषेसारखे दिसणाऱ्या चिन्हांमध्ये असा कोणता मूलभूत फरक आहे ज्यामुळे त्यांचं काम विरुद्ध होतं? दिसायला ती फक्त एक आडवी रेषा वाटत असली तरी त्यांच्या आकारात आणि कार्यात जमिनी अस्मानाचा फरक आहे. प्रथम आपण संयोग चिन्ह म्हणजेच हायफन पाहूया. हे आकाराने थोडं लहान असतं. ओके. नावाप्रमाणेच त्याचं मुख्य काम जोडणे हे आहे. हे दोन शब्दांना एकत्र आणतं. जसं की आई-वडील, भाऊ-बहीण हे शब्द एकत्रच वाचले जावेत असा त्याचा उद्देश असतो. आणि ओळीच्या शेवटी शब्द तुटतो तेव्हा? हो, जेव्हा आपण दागबावर लिहित असतो आणि ओळीच्या शेवटी एखादा मोठा शब्द पूर्ण मावत नाही, तेव्हा तो शब्द तोडून उरलेला भाग खालच्या ओळीत लिहिताना आपण पहिल्या ओळीच्या शेवटी संयोग चिन्ह वापरतो. म्हणजे ते शब्द भौतिकरित्या तोडत असले तरी वैचारिकदृष्ट्या ते त्या दोन भागांना जोडण्याचाच प्रयत्न करत असतं. म्हणजे संयोग चिन्ह हे दोन शब्दांनी एकमेकांचा हातात हात धरल्यासारखं आहे. ते त्या शब्दांना एकत्र बांधून ठेवतं आणि वाचनाचा प्रवाह सुरळीत ठेवतं. मग अपसारण म्हणजे डॅश काय करतं? ते इतकं वेगळं कसं? अपसारण हे संयोग चिन्हापेक्षा आकाराने थोडं मोठं असतं आणि त्याचं काम जोडणं नसून विचार खंडित करणं हे आहे. विचार खंडित करणं? हो, जेव्हा बोलता बोलता अचानक विचार थांबतो किंवा एखाद्या वाक्याच्या पुढे आपल्याला काहीही तपशील द्यायचा नसतो, तेव्हा अपसारण चिन्ह वापरलं जातं. साहित्यात अतिशय नाट्यमय उदाहरण दिलं आहे, महाराज तुमचा राजवाडा जळून. बापरे. इथे वाक्य अचानक तुटलं आहे. पुढचा अनर्थ सांगण्याची बोलणाऱ्याची हिंमत झालेली नाही. तो विचार तिथेच थांबलाय. पूर्णविराम म्हणजे विचार शांतपणे संपणे, पण अपसारण म्हणजे विचार अचानक अनपेक्षितपणे थांबणे.
हे तर एकदम एखाद्या सस्पेन्स सिनेमाच्या दृश्यासारखं आहे. संयोगचिन्ह म्हणजे प्रेमाने दोन शब्दांनी हातात हात धरणे आणि अपसरण म्हणजे बोलता बोलता अचानक एखाद्या मोठ्या दरीत कोसळणे किंवा भीतीने श्वास रोखून थांबणे. अगदी समर्पक तुलना केलीत. त्यामुळे जेव्हा लेखकाला शांतता किंवा धक्का कागदावर दाखवायचा असतो तेव्हा तो पूर्णविराम वापरू शकत नाही. त्याला ही लांब रेषा म्हणजेच अपसरणच वापरावं लागतं. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण थांबणे, जोडणे, भावना व्यक्त करणे आणि विचार तोडणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या. हां. पण साहित्याच्या शेवटच्या भागात अशा काही खुणा आहेत ज्यांना स्पेशल टेक्निकल टूल्स म्हटलं आहे. या खुणा व्याकरणापेक्षाही लेखनाच्या आणि उच्चाराच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत जास्त मदत करतात. पहिली खूण आहे अवग्रह. होय, अवग्रह. ही खूण थोडी इंग्रजी एस अक्षरासारखी दिसते. ही खूण संवादातील उच्चारांशी निगडीत आहे. म्हणजे आवाजाशी. हो, जेव्हा एखाद्या वर्णाचा खूप लांब किंवा दीर्घ उच्चार करायचा असतो तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, साहित्यात दिलेला शब्द आहे शी. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची तीव्र घृणा किंवा कंटाळा येतो तेव्हा आपण फक्त शी म्हणून थांबत नाही, तर तो उच्चार आपण ताणतो. बरोबर. तो दीर्घ उच्चार कागदावर दर्शवण्यासाठी ही खूण वापरली जाते. ही खूण वाचकाला सांगते की हा शब्द घाईत वाचायचा नाहीये, तर त्यातील भावना संपेपर्यंत तो ताणून वाचायचाय. खरोखर ही खूण म्हणजे छापील शब्दांना मिळालेला आवाज आहे. आणि आता आपण साहित्यातील एका अशा खुणेकडे आलो आहोत जी लेखनाच्या प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण सोडवते, काकपद. हो, हे चिन्ह खूप उपयुक्त आहे. मला वैयक्तिकरित्या ही खूण खूप रंजक वाटते, कारण याच्या नावातच त्याचं स्वरूप लपलेलं आहे. काख म्हणजे कावळा आणि पद म्हणजे पाय. जर या चिन्हाकडे नीट बघितलं तर ते हुबेहूब एखाद्या कावळाच्या पायासारखं दिसतं. जणू काही कागदावर एखादा कावळा चालत गेला आहे आणि त्याने आपल्या पायाचे ठसे उमटवले आहेत. पण या चिन्हाचा प्रत्यक्ष उपयोग काय? यामुळे एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो की जेव्हा आपण कागदावर काही लिहित असतो आणि घाईघाईत एखादा महत्वाचा शब्द राहून जातो तेव्हा काय करायचं? सगळे वाक्य खोडून पुन्हा लिहायचं का? नाही, ते तर खूपच कठीण होईल. आणि कागदही खराब होतो. तिथे हे काकपद मदतीला येतं. हे चिन्ह प्रामुख्याने वाक्य दुरुस्तीच्या प्रश्नांमध्ये किंवा प्रत्यक्ष लेखनात वापरलं जातं. साहित्यातील उदाहरणं पहा. वाक्य आहे, मी क्रिकेट खेळतो, पण लिहिणाऱ्याला मी क्रिकेट रोज खेळतो असं लिहायचं होतं आणि तो रोज शब्द विसरला. मग तो काय करेल? मग तो क्रिकेट आणि खेळतो या दोन शब्दांच्या मध्ये तळाशी एक काकपद काढतो आणि त्याच्यावरती रोज असा विसरलेला शब्द लिहून वाक्य पूर्ण करतो. ही खूण वाचकाला स्पष्ट सांगते की इथे एक शब्द राहून गेला होता आणि तो मी वरती जोडला आहे. हे एखाद्या अत्यंत साध्या पण प्रभावी तंत्रज्ञानासारखं आहे. विसरलेला शब्द परत वाक्यात आणण्याची सोपी पद्धत. तर आपण आता या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. हो, वेळ कसा गेला ते समजलंच नाही. साहित्याच्या शेवटी जो क्विक रिव्हिजन तक्ता दिला आहे त्यातून या सर्व चिन्हांचं एक मोठं चित्र उभं राहतं. आपण एकूण 11 चिन्हे पाहिली जी एका मोठ्या वाद्यवृंदासारखी एकत्र काम करतात. वाक्य पूर्ण झाल्याचे ठामपणे सांगणारा लाल दिवा म्हणजे पूर्णविराम. बरोबर. पुढे यादी येत असल्याची वर्दी देणारी उघडी खिडकी म्हणजे अपूर्णविराम. दोन स्वतंत्र छोटी वाक्य एकत्र जोडणारा वैचारिक पूल म्हणजे अर्धविराम. आणि हाक मारताना थोडी विश्रांती घेणारा स्पीड बंप म्हणजे स्वल्पविराम. अगदी मनातल्या गोंधळासाठी प्राश्नचिन्ह आणि तीव्र भावनांसाठी उद्गार चिन्ह. त्यानंतर आपण स्पॉटलाईटसारखं विशिष्ट शब्दावर जोर देणारं एकेरी अवतरण आणि आरशासारखं दुहेरी अवतरण पाहिलं. आणि रेषेचा खेळही. हो, दोन शब्दांना हातात हात धरून जोडणारं लहान संयोग चिन्ह आणि विचार अचानक दरीत कोसळल्यासारखं खंडित करणारं मोठं अपसारण. आणि शेवटी अवग्रह आणि काकपद. हो, उच्चार दीर्घ करणारा अवग्रह आणि विसरलेला शब्द पुन्हा लिहिण्यासाठी कावळ्याच्या पायासारखं काकपद. या सर्व 11 चिन्हांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की ही चिन्हे केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेले व्याकरणाचे अडथळे नाहीत. ती खऱ्या अर्थाने लेखनाची देहबोली आहेत. अगदी खरंय. जसं शरीराच्या हालचालीतून संवाद साधला जातो तसंच ही चिन्हे कागदावर शब्दांच्या माध्यमातून संवादाला एक योग्य दिशा देतात. या चिन्हांशिवाय कोणताही मजकूर हा केवळ शब्दांचा एक नीरस सांगाडा राहील. आणि इथेच एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा आवाजातील चढउतार, चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांतील भाव हे सर्व मिळून अर्थ स्पष्ट करतात.
पण जेव्हा वाचन सुरू असतं तेव्हा एका निर्जीव कोऱ्या कागदावर मानवी देहबोली आणि भावनांची जागा घेण्याची ही अशक्यप्राय वाटणारी जबाबदारी या लहानशा 11 चिन्हांवर असते. खूपच गहन विचार आहे हा. ती चिन्हे कागदावर अत्यंत शांतपणे बसलेली असतात, पण तीच आपल्या मेंदूत अर्थाचा आणि भावनांचा स्फोट घडवून आणतात. पुढच्या वेळी एखादं पुस्तक, लेख किंवा अगदी छोटासा मेसेज वाचताना या चिन्हांकडे केवळ व्याकरणाच्या खुणा म्हणून पाहण्याऐवजी ती आपल्या आतल्या आवाजाचं दिग्दर्शन कसं करत असतात हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. नक्कीच. ती चिन्हे खऱ्या अर्थाने त्या कोऱ्या कागदावरील संवादाचे मूक दिग्दर्शक आहेत. याच विचारासोबत आजच्या या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करूया.